अत्याधुनिक सुविधा असलेले अंकुर सुपर स्पेशालिस्ट वुमेन्स हॉस्पिटल नांदेड यांच्या नवीन विस्तारित युनिटचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न. हा कार्यक्रम रविवार 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी संपन्न झाला. हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांसाठी अत्याधुनिक उपचार, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, हाय रिस्क प्रेग्नन्सी केअर, IVF सेंटर, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, आधुनिक प्रसूती विभाग आणि अत्याधुनिक तपासणी सुविधासह उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. नांदेडसह मराठवाड्यातील महिलांसाठी ही एक मोठी आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा ठरणार आहे. आम्ही 2009 मध्ये 3 गायनेकोलॉजिस्ट म्हणून एक युनिट चालू केलं होतं. ते बिल्डिंग बाजूला आहे, शिवाजीनगरला होती पहिले, नंतर ती 2016ला आम्ही बाजूला आलो. 2016 नंतर आम्हाला 2000 नंतर असं कळायला लागले की जागा आपली अपुरी पडते, पेशंटची खूपच हेंडसाळ होते, खूप वेळ लागतो पेशंटला आल्यानंतर वापस जायला. दुरून पेशंट येतात, सकाळी आल्यानंतर त्यांचा संध्याकाळी नंबर लागतो, कारण जागा खूप कमी पडत होती. त्यामुळे आम्ही या बिल्डिंगची स्थापना केली, जेणेकरून पेशंटला स्पेस भेटेल आणि पेशंटला वेटिंग पिरियड कमी लागेल. आणि या हॉस्पिटलमध्ये आम्ही अत्याधुनिक असे यंत्र, 3D लॅप्रोस्कोपी, ऑब्स्टेट्रिक ICU, जे की नांदेडमध्ये ऑब्स्टेट्रिक ICU असं स्पेशल नाही आहे, वेगळं औरंगाबादला पण नाही. आपल्याला इथल्या पेशंटला एकतर जावं लागतं हैदराबादला किंवा मुंबईला किंवा पुण्याला. आपण ती फॅसिलिटी इथं दिलेली आहे. इन्शुरन्सचे जे पेशंट असतात, ऑब्स्टेट्रिकला डिलिव्हरीला ही शासकीय योजना गव्हर्नमेंट देत नाही, कारण वुमन्स हॉस्पिटल आहेत गव्हर्नमेंटचे खूप सारे, त्याच्यामुळे जसं युरोलॉजी न्यूरोलॉजीला जसं भेटतात ना तसे येत नाही. 3D लॅप्रोस्कोपी म्हणून आहे, त्याच्याने पेशंटचा आपलं सर्जरीचं प्रिसिजन खूप जास्त वाढतं. आणि दुसरं म्हणजे ऑब्स्टेट्रिक ICU, जे ऑब्स्टेट्रिक ICU आम्हाला जनरल ICU ला ऍडमिट करावं लागतं पेशंटला, तिथं गायनेकोलॉजिस्ट नसतात, ती कम्प्लिटनेस नसतं, जे फिजिशियन आणि गायनेकची टीम लागते. आता इथं अंडर वन रूफ गायनेक आणि ICU ची टीम अंडर वन रूफ म्हणजे याच हॉस्पिटलला आहे. स्टाफ आहे आमच्याकडे 250 रुग्णांसाठी. जे काही आम्ही विस्तारीकरण केलेलं आहे ते फक्त रुग्ण सेंटर पॉइंट ठेवूनच केलेलं आहे.